नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण शेतकरी कर्जमाफीचा जी.आर. पाहणार आहोत। यामध्ये कोणते शेतकरी पात्र व कोणते शेतकरी अपात्र हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ही खालती आपल्याला प्रस्तावना दिसत आहे। हा जी.आर. दिनांक 2 जून 2026 चा आहे। हा शासन निर्णय आपण सविस्तर पाहणार आहोत। उपर्युक्त प्रस्तावनेत नमूद केलेले पार्श्वभूमीवर दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। त्याबाबत तपशील खालीलप्रमाणे। खालती आपण योजनेचा तपशील पाहणार आहोत। या योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे नाव देण्यात आलेले आहे। या कर्जमुक्ती योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ते आपण पाहूयात। 1 नंबर, ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांवरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांची त्यांच्या कर्ज खात्यात ₹2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। नंबर 2, दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुदत व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2 लाखांपर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल। या योजनेमध्ये उपर्युक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले फेर पुनर्गठित कर्ज याची दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी ₹2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। नंबर 3, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुदत व व्याजासह एकूण रक्कम ₹50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेत अंतर्गत ₹50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। याचाच अर्थ ज्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारच्या काळामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये फक्त ₹50,000 पर्यंतच लाभ भेटणार आहे। खाली पाहणार आहोत एक वेळ समझोता म्हणजे OTS म्हणजेच वन टाइम सेटलमेंट। सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्यांची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम ₹2 लाखापेक्षा जास्त असेल, अशा शेतकऱ्याने प्रथम ₹2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम बँकेत किंवा संस्थेत परतफेड करणे आवश्यक असेल। अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत ₹2 लाख रकमेचा लाभ घेण्यात येईल।
याचा अर्थ ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखाच्या वरील कर्ज हे प्रथमतः बँकेत भरायचे आहे. त्यानंतरच त्यांना 2 लाख कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यांपैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांच्या दिनांक 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्यांची मुद्दल व व्याजासह रक्कम ₹2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्याने प्रथम ₹2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत ₹2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची ₹2 लाखावरील रक्कम बँकांमध्ये जमा करण्यासाठी दिनांक 31/3/2027 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा 2019चा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकींची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम ₹50,000पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी ₹50,000 वरील संपूर्ण थकबाकी बँकांमध्ये जमा केल्यानंतरच त्यांना ₹50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एकवेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची ₹50,000 वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी दिनांक 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. याचाच अर्थ ज्या शेतकऱ्यांनी ठाकरे सरकारच्या काळात म्हणजे 2019ला कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे व नंतर पुन्हा त्यांनी पीक कर्ज काढलेले आहे त्या शेतकऱ्यांचे 50,000पेक्षा जर जास्त पीक कर्ज असेल तर त्यांनी 50,000च्या पुढील रक्कम हे बँक खात्यात जमा करायची आहे. त्याची तारीख 31/3/2027 पर्यंत आहे. त्याच्या आत त्यांनी 50,000च्या पुढची रक्कम बँकेत जमा करून घ्यायची आहे. त्यानंतरच त्यांना ₹50,000चा लाभ मिळणार आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकांकडील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज, पुनर्गठित उत्पादित कर्जांना कर्जमुक्ती एकवेळ समझोता योजनेचा लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार खतावणी शिल्लक निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. या शासन निर्णयामध्ये आपण पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ₹50,000चा लाभ मिळणार आहे. यामध्ये वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23 आणि सन 2023-24 सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्षे संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी ₹50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025 व 26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. नंबर 2 सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ₹50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेल्या रक्कम किंवा किमान ₹5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. एक वेळ समझोता व प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत.
त्यामध्ये पहिला निकष आहे, सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. 2 नंबर, या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. नंबर 3, सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजनेला लागू राहील. नंबर 4, योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्याची नोंदणी अनिवार्य असेल. या योजनेचा लाभ खालील व्यक्ती घेऊ शकणार नाहीत. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे नगरसेवक इत्यादींना हा लाभ घेता येणार नाही. तसेच नंबर 2, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांचे पगार 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती यांना हा लाभ घेता येणार नाही. नंबर 3, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एस.टी. महामंडळ व अनुसूचित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. नंबर 4, शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती. नंबर 5, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 25,000पेक्षा जास्त आहे, यामध्ये माजी सैनिक वगळून. नंबर 6, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्तीय बँका, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या पद्धतीने आपण शेतकरी कर्जमाफीचा संपूर्ण जी.आर. वाचलेला आहे. जर कोणाला काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी आपले प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारावे. तसेच अशाच साऱ्या माहिती व बातम्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.